नमस्ते मंडळी, जय गजानन. चला तर मग आज टिफिनपासूनच सुरुवात करूया. टिफिनमध्ये पॅक केलं होतं मी कोवळ्याची भाजी, भात, पोळी आणि वरण. थोडंसं म्हणायला आटपटं वाटतं ना, पण तसं शूट केलं तर त्यामुळे तसंच बोलले. आणि हा टिफिन दिला होता मी सासूबाईंना. ज्याप्रमाणे करटोल्यांच्या भाजीची रेसिपी काल शेअर केली होती तीच संध्याकाळी केलेली होती. आणि त्याच दरम्यान या दोघा भावांच्या कॉमन मित्राची बहीण आली ती, तिच्यासाठी मी पापड तळले आणि भाजीलाही सोबत करत होते. थोड्या वेळाने ती गेली आणि पप्पा बाहेर गेल्या हिला सोडायला. हे बघून याची काही अशी रिॲक्शन होती, थोडासा रडायलाच आला होता. आणि त्यानंतर मी आतमध्ये येऊन बघते तर काय, भाजीला अटेंड नाही केलं म्हणून भाजीने आपला रंग दाखवला होता. म्हणजे थोडेसे कांदे जरा जास्तच लाल झालेले होते. त्यानंतर भाजी करून घेतली आणि मस्तपैकी चमचमीत भाजी तयार झाली ती. आणि ठेचा खायची खूप इच्छा झाली, तर त्यामुळे मी सगळं साहित्य एकत्र करून लागणारं भाजून घेतलं आणि मस्त पेस्ट करून तिला फोडणी दिला. आणि असा ठेचा आपला मस्त तयार झाला खाण्यासाठी. अशाच व्हिडिओसोबत रेसिपीसोबत भेटूया. बाय बाय.